कापसापेक्षाही हलके, बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि जाळीदार असे उडीद डाळीचे भजी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार करून घेणार आहोत. एकदा की ही भजी बनवली की वारंवार तुमच्याकडे ही भजी नक्की आवर्जून मागतील. चला मग यासाठी आपण रेसिपीची तयारी करूया. सर्वात प्रथम आपण 1 वाटी डाळ किमान 4 ते 5 तास भिजत ठेवत ती भिजून घेतलेली होती. ही डाळ छान भिजून घ्यायची आहे, म्हणजेच याची जी भजी आहे ती व्यवस्थित तयार होतात. डाळीमधलं पाणी निथरून हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. सुरुवातीला आपण मिक्सर एक स्टेजवर फिरून ही डाळ वाटणार आहोत. यानंतर जशी यामध्ये गरज असेल तेवढं आपण पाणी घालून पुन्हा ही डाळ वाटून घ्यायची आहे. सुरुवातीलाच पाणी न घालता जशी आवश्यकता असेल तसं पाणी घालून या पद्धतीचं घट्टसर आणि बारीक असं हे डाळीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण अगदीच पातळ झालं तर त्याची भजी व्यवस्थित येणार नाही, म्हणून आपण दळताना जशी गरज असेल त्या पद्धतीने पाणी टाकून हे मिश्रण बारीक वाटून घेतलं आहे. हे मिश्रण आपण वाटून घेतल्यानंतर किमान 10 ते 15 मिनटं साईडला ठेवूया. यामध्ये लागणारं जे मसाला आहे ते देखील वाटून घेऊया. मसाल्यामध्ये लसूण, कढीपत्ता, जिरे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हिरवी मिरची घेतली आहे. ही पण जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. यानंतर आपण जे उडीद डाळीचं पीठ बारीक करून घेतलं होतं त्यामध्ये तयार करून घेतलेला मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. किमान 15 मिनटे हे पीठ आपण साईडला ठेवलेलं होतं. यानंतर यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण मिक्स करून ते किमान 5 मिनटे फेटून घ्यायचं आहे. जर तुम्ही मिक्सरमधनं डाळीचं पीठ काढून लगेचच ते फेटायला घेतलं तर ते या पद्धतीचं फुलून येणार नाही, त्यामध्ये हवा भरल्या जाणार नाही. कारण की जेव्हा आपण मिक्सरमध्ये डाळ वाटतो तर मिक्सरची जी पाते असतात त्यांची उष्णता त्या पिठामध्ये येते. म्हणून संपूर्ण पीठ थंड झालं की त्यानंतरच आपण हे पीठ फेटायला घ्यायचं आहे. पीठ हलकं झालं आहे हे ओळखायचं कसं, तर एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये अगदी थोडंसं मिश्रण मी टाकलं आहे. ते पाण्यावर अलगद तरंगत आहे. याला मी बोटाने दाबले देखील तरी ते पीठ खाली बसणार नाही. याचा अर्थ पीठ अगदी छान फेटून झालेलं आहे आणि कापसासारखं हे पीठ हलकं झालेलं आहे. ही टिप्स तुम्ही लक्षात ठेवायची आहे की जेव्हाही तुम्ही हे पीठ तयार कराल, मिक्सरमधून पीठ दळून झालं की किमान 10 ते 15 मिनटं ते साईडला ठेवायचं आहे. यानंतर कोमटपेक्षा थोडं गरम तेल तापलं की त्यामध्ये आवडीनुसार आवडीच्या त्या आकाराचे भजे टाकून तळून घ्यायचे आहे. हे पीठ इतकं हलकं आहे की आपोआप ही भजी वरती तरंगायला लागतात. थोडंसं यांनी आकार धरायला सुरुवात केली का हलक्या हाताने आणि काळजीपूर्वक ती पलटून घ्यायची आहेत. हलकासा लालसर तपकिरी रंग आला तोपर्यंत आपण ही तळून घेऊया. खायला अगदी चविष्ट आणि कुरकुरीत, शिवाय आतून खूप जाळीदार असे हे भजी तयार होतात. बनवायला अगदीच सोपे आहे. काही लहान सहान गोष्टींचा व्यवस्थित वापर केला की ही भजी अगदी सहज जमतात. छान लालसर अशी ही भजी तळून झालेली आहे. ही साईडला काढून घेऊया. अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि उरलेली जी भजी आहे ती देखील मी तळून घेतली होती. येथे एक भजी मी तुम्हाला मोडून दाखवते. आतून छान अशी ही जाळीदार भजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.